ए म्हणजे लोडिंग गिअर आहे आणि बी म्हणजे हाय, सी त्याच्यापेक्षा हाय, डी त्याच्यापेक्षा हाय. सोबत हे पूर्ण चालू झालेलं आहे. आता याच्यानंतर आपले जे हँड ॲक्सिलेटर इथे येऊन जाते, याचा आवाज नाही, त्यानुसार नाही, याचा आवाज नाही का पॉवर येऊन जाते आणि कमी वगैरे टाकू शकता. आणि काढायचं असेल तर तुम्हाला नाही का म्हणजे असं समोर घेऊन याला काढू शकता आपण. जसं आपलं आता हे न्यूट्रल झालेलं प्रॉपरपणे. राम राम भाइयों, मैं आप सभी का अनिकेत देखने पाटिल. आज आपके सामने आप लोगों को जॉन डियर का 5210 आप लोगों को ट्रैक्टर ऑफर कर दिया जाता है. तो सबसे पहले आप लोग सोच रहे होंगे कि इतने दिनों से हमारे चैनल पर पूरे के पूरे वीडियो जो हिंदी के अंदर आते थे, पर अभी जैसे ट्रैक्टर का वीडियो अच्छे का पूरा मराठी के अंदर क्यों आ रहा है. तो हमारे चैनल पर नहीं का मतलब कि स्टार्टिंग से ही जो ट्रैक्टर का जो रिव्यू रहता है वो पूरा मराठी के अंदर आ जाता है और बाकी सभी व्हीकल्स के वीडियो जो आप लोगों को हिंदी के अंदर मिल जाते हैं. तो अभी हमने क्या इस ट्रैक्टर का पूरा एक मतलब एक रिव्यू लेंगे पूरा मराठी के अंदर. तो चलिए फिर आज वीडियो को स्टार्ट कर देते हैं. तर रामराम मित्रांनो, आज आपल्या समोर आपल्याला जॉन डिअरचा 5210 आपल्याला 5210 भेटून जातो. यामध्ये कसं आपल्याला 5210 येऊन जाते आणि 5050 डी पण आपल्याला भेटून जातो. पण कसं माहिती का, सगळ्यात जर आपल्याला पॉवरफुल पाहिजे असं ट्रॅक्टर तर ते आपल्या समोर सध्या उभं आहे. याचं जे म्हणता येईल हे आहे 50 HP मध्ये, पण याचं जे गेअरबॉक्स जे आपलं 55 HP सारखं आपल्याला भेटून जाते. पॉवर टाईपची येऊन जाते आपल्याला. तर तुम्ही याला 50 HP म्हणलं तरी चालेल किंवा 55 HP म्हणलं तरी चालेल, कारण की या ट्रॅक्टरला दोन्ही जर म्हणलं तरी चालेल, कारण की याची पॉवर वगैरे जी आहे ती एकदम पॉवरफुल आपल्याला भेटून जाते. आणि नॉर्मल 4x2 पेक्षा आपल्याला जास्त पॉवरफुल पण येऊन जाते. सपोज आपल्याला जर एक्स्ट्रा आपण लोड वगैरे घेऊन जातो किंवा उसाची जी टाली असते आपण तिला मोठी बांधतो, ती जर असली ओव्हरलोड असलं तरी आपल्या ट्रॅक्टर जे समोरून उचलते नॉर्मली ही उचलणार नाही. आणि जेव्हा तुम्ही डिलिव्हरी वगैरे घेसाल, तुम्हाला बंपर वगैरे लावायचं असेल तुम्ही तर ते पण लावू शकता ॲक्सेसरी संघ. आणि हा जो ट्रॅक्टर आहे हा आपला 2025चा लेटेस्ट मॉडेल आहे. आणि याची प्राईस जर आपण विचारली तर आपल्याला एक शोरूम वाशिम जिल्ह्यामध्ये याची प्राईस आपल्याला 10.5 लाख रुपये आपल्याला एक शोरूम पडते. आणि तुम्हाला जर ऑन रोड प्राईस वगैरे माहिती करून घ्यायची असेल तर नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो मी, त्यातून तुम्ही कॉल वगैरे करू शकता. आता आपण बोललो की याच्यानंतर इंजन रेटेड जे असते आपल्याला इंजन रेटेड RPM जे असते ते आपल्याला 2400 RPM आपल्याला भेटून जाते. त्यानंतर जे HP आपल्याला हा 50 HP मध्ये भेटून जातो. पण याच्या अंदर जे आपल्याला गेअरबॉक्स सिस्टम आहे ती आपल्याला 55 HP मध्ये भेटून जाते. जेणेकरून तुम्ही या मॉडेलला 50 HP वालं पण बोलू शकता किंवा 55 HP वालं पण म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये जे कूलिंग सिस्टीम जे असते ती आपल्याला वॉटर कूलिंग सिस्टीम मिळून जाते. वॉटर कूलिंग सिस्टम आपल्याला भेटून जाते या ट्रॅक्टरमध्ये. आणि याचं जे PTO जी HP असते ती आपल्याला 42.5ची भेटून जाते. आणि PTO वगैरे तुम्हाला जे या साईडला मागून येऊन जातो तो पण आपल्याला मल्टीस्पीड PTO जी असते तीच टाईपचं आपल्याला भेटून जाते. त्यानंतर मला आता टायर्स वगैरे तुम्ही याच्या अंदर बघू शकता, सगळ्यात मोठी भेटून जाते. 16, 9, 28चे टायर येऊन जातात. जेणेकरून ट्रॅक्टरची जी साईज वगैरे ती पण नाही अजून जास्त मोठी होऊन जाते. आता आम्ही कसं आहे म्हणजे जरा रिक्लाइन टाईपमध्ये आम्ही लावलेलं आहे. आपण जर सरळ जर रोडवरती जर उभं केलं तरी याची हाईट नाही का नॉर्मल ट्रॅक्टरपेक्षा जास्त उंच होऊन जाते. आणि आपण आता जर बोललो जसं याच्यानंतर गिअरबॉक्स असतात, गिअरबॉक्स सिस्टीम आपल्याला समोर आपल्याला 9 गिअर भेटून जातात. आणि आपण जर रिव्हर्समध्ये म्हटलं तर आपल्याला 3 गिअर येऊन जातात. आणि ट्रॅक्टरचं मागून लुक वगैरे आपल्याला या टाईपमध्ये भेटून जाते. आणि आपण जर बोललो तर याचे जसं डायमेन्शन्स वगैरे असतात, ग्राउंड क्लेस वगैरे असतो. ग्राउंड क्लेस म्हटलं तर याच्यानंतर कसं म्हणजेच की शेतात नाही का काम करताना आपल्या ग्राउंड क्लेसकडे पण बघावं लागते, कारण की धुरा वगैरे जो असतो त्यातनी हे लागायचं चान्सेस वगैरे लागत नाही, तसं पण वाटते माणसाला भीती थोडी. आता आपण बोललो याच्यानंतर जे फ्यूल टँक आहे यानी की डिझेल टँक येऊन जाते आपल्याला, ते आपल्याला 68 लिटरचं येऊन जाते. यानी की 68 लीटर के साथ आप लोगों को मिल जाता है. और अगर त्यानंतर आता मी बोललो ज्याची जे लेंथ आहे आपल्याला 3570 mm के साथ इसकी जो टोटल लेंथ आप लोगों को मिल जाती है. यानी कि टोटल ज्याची लंबाई ती आपल्याला भेटून जाते. जी विड्थ वगैरे आपल्याला 1870 mm मध्ये भेटून जाते. थोडं हिंदी मराठी होत असेल थोडं ॲडजस्ट करजा. त्यानंतर बोलू आपलं जे आता व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला 2050 आपल्याला भेटून जातो, जो की आपल्याला या समोरच्या टायरापासून तर मागच्या टायरापर्यंत जे व्हीलबेस असतो ते आपल्याला भेटून जातो. आणि जेणेकरून आता याचं जे टोटल वेट वगैरे आहे ते आपल्याला 2410 kg संघ आपल्याला भेटून जातो. जो ग्राउंड आणि याचं ग्राउंड क्लेस वगैरे आहे ते आपल्याला 385 mm संघ आपल्याला भेटून जातो. जे की नाही काय याच्यामध्ये एक पॉवरफुल आपल्याला ग्राउंड क्लेस वगैरे आपल्याला भेटून जाते. त्यानंतर आपण जरा बोललो जे याच्यानंतर लिफ्टिंग कॅपॅसिटी असते ती आपल्याला 2000 kgची भेटून जाते. आणि जे टर्निंग रेडियस असते याच्यावर ते आपल्याला 3530 mm मध्ये आपल्याला भेटून जाते. तर हा येऊन जाते आपल्याला 5210 ती आपल्याला जे फीचर्स वगैरे येऊन जातात. आता काय राहिला असेल तुम्ही अजून मला कळू शकता. आता आपण बोलू याचे जे नॉर्मल फीचर्स असतात, जसं की आता आपल्या इथं जे हेडलाईट हे आपल्याला नाही म्हणतो की हॅलोजन सेटअपमध्येच होऊन जातो. पण तुम्ही याला जर करायचं असं चेंज वगैरे तुम्ही याला करू शकता प्रॉपर बनेल. आणि याचं जे हुड वगैरे असेल त्याला तुम्ही काय इथून ओपन वगैरे करू शकता. याची सेकंडरी की आपण सध्या जवळ नाही आपल्यावाल्या, नंतर आपण कसं तुम्हाला हे पण ओपन करून दाखवलं असतं. यामध्ये तुम्हाला नाही का बॅटरी वगैरे आपल्या इथं समोर भेटून जाते. आणि 5210ची बॅचिंग वगैरे ती आपल्याला काय या साईडला इथं अशी येऊन जाते. आणि याच्यानंतर नाही का आपल्याला जो गिअर सिस्टीम आपल्या प्रोमध्ये येऊन जाते
जाते आणि 4 व्हील ड्राईव्हमध्ये आपलं ट्रॅक्टर होऊन जाते. याच्यामध्ये आपण जर बोललो बुवा जसं तर याचे बाकीचे स्पेसिफिकेशन असतात ते तुम्हाला नाही का इथं आपल्या पूर्णपणे भेटून जातात. आणि याच्यानंतर ते यामध्ये जो स्टेरिंग पंप असतो ते आपल्याला 2 टाईपमध्ये भेटून जातात आणि दोन्हीकडून नाही काही पॉवर वगैरे होऊन जातात, जेणेकरून नाही का आपलं जे ट्रॅक्टर नाही का कमीत कमी आणि लवकरात लवकर नाही का जे कळतं जागेवरती. त्यानंतर आता आपण बोललो टायर्समध्ये तर आपल्याला MRचे टायर होऊन जातात आणि याच्यामध्ये नाही का आपल्याला याचे जे साईज वगैरे आहे ते आपल्याला 9, 50, 24चे आपल्या टायर होऊन जातात समोरवाले. याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं साईज वगैरे आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते. आणि आपण बोललो तर मागच्या टायरामध्ये तर मागचा जो टायर आहे आपल्याला हा आपल्याला येऊन जातो 16, 9, 28चा येऊन जातो. यामध्ये तुम्ही नाही का छोटी साईज मोठी साईज पण घेऊ शकता किंवा 4x2 मध्ये आपण जर गेलो तर आपल्याला त्यामध्ये पण अलग अलग ऑप्शन येऊन जातात. पण तुम्हाला जर पॉवरफुल ट्रॅक्टर पाहिजे असेल तर तुम्ही नाही का एकदाच नाही का 5210कडं किंवा 50-50D आलं याच्याकडे पण जाऊ शकता. त्यानंतर आता आपण बोललो बघ जसं आता आपल्या ट्रॅक्टरमध्ये जो गिअरची सिस्टीम आहे, आता जे नॉर्मल ड्रायव्हर असतात तर त्याला चालवायची सवय असते, कोणाला सेंटर कोणाला आपलं साईडमध्ये आवडतात. आता आपलं जे हा जो ट्रॅक्टर आहे ना तर याच्यामध्ये आपल्याला नाही का साईड गेअरची सिस्टीम होऊन जाते. आणि 5210 नाही का 5210 ट्रॅक्टरमध्ये आपल्याला कधीच नाही का म्हणजे की 4 व्हील ड्राईव्हमध्ये जे सेंटरमध्ये गेअर येतात ना ते आपल्याला भेटत नाहीत, आपल्याला साईडमध्येच येऊन जातात. आणि याच्यामध्ये फीचर्स पण चांगले आहेत. आणि जे हँडब्रेकची सिस्टीम आहे नॉर्मली आपल्याला कसं असं ट्रॅक्टरमध्ये आपल्याला इथं येऊन जाते हँडब्रेकची सिस्टीम, असं पाय दाबा त्याला ॲडजस्ट करा त्यानंतर त्याच खोला, हे आपल्याला झंझट होऊन जाते. म्हणजे एका टाईपमध्ये ते पण पब्लिकचं काम म्हणता येईल. पण आता आपण बोललो याच्या अंदर तर आपल्याला नाही का इथं याला न्यूट्रल करा किंवा आता याच्यात नाही का तुम्हाला डायरेक्ट इथं पार्किंगचं आपल्याला गिअर दिलेलं आहे, जेणेकरून नाही का तुम्ही याला डायरेक्ट पार्किंग टाकू शकता. आणि काढायचं असेल तर तुम्हाला नाही का म्हणजे असं समोर घेऊन याला काढू शकता आपण. जसं आपलं आता हे न्यूट्रल झालेलं प्रॉपरपणे. आता मी जर ब्रेकचं सोडला तर आपल्या ट्रॅक्टर का मागं जाईल बरोबर. आणि आता आपलं जसं न्यूट्रल आहे आता हे पूर्णपणे न्यूट्रल आहे. आता मी या समोर नेलं, आता आपलं लागलं आहे पार्किंग गिअरमध्ये. आता मी याला किती जरी ब्रेक जरी सोडला बघू शकता आता आपलं ट्रॅक्टर जागेवर पण हलणार नाही किंवा आपण दोघा तिकडनं जर याला मागे जर तरी जाणार नाही. तर हा फीचर्स आपल्याला काम आहे तो जास्त करून जेव्हा आपण नाही का ट्रॅक्टरला चढाईवर किंवा टाली मागे उभी आहे आणि काही झालेलं आहे बहुत उभं करतो माणूस तर आपल्याला हे लय कामा पडते 4x4 ट्रॅक्टर असेल तर. आणि 4x2 जर असेल नॉर्मलवालं तर तुम्हाला ते खालून करावं लागेल आणि गिअरमध्ये पण ठेवावं लागेल. न करणार ते खालचं जरी निसटलं तर आपलं गिअरवालं तरी राहते. आता त्यानंतर बोललो पाहिजे सर्व्हिसिंग वगैरे तर पहिली सर्व्हिसिंग याची 100 घंट्यावर होत असते. आता आपण जर बोललो ट्रॅक्टरच्या आवाजबद्दल तर सगळ्यात पहिला पण नाही का याची जी खालची जी क्लिप असते ना त्याला आपण जर पूर्णपणे आता अंदर लुटलं आहे. आता हे पण आपण याचं सेन्सर जे चालू होईल तरी आपल्याला पुरते. सेन्सर चालू झालं आपल्याला. आता पूर्ण आपलं जे ट्रॅक्टर आहे पूर्ण चालू झालेलं आहे. आता याच्यानंतर आपले जे हँड ॲक्सिलेटर इथे येऊन जाते याचा आवाज नाही त्यानुसार नाही त्याचा आवाज नाही का असं पॉवर येऊन जाते आणि कमी वगैरे या टाईपमध्ये होऊन जाते. स्टेरिंग वगैरे जर म्हटलं तुम्ही इथं बघू शकता. आता हे लाईव्ह एक्झाम्पल प्रॉपर आपल्याला 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे तर त्याच्यानंतर तुम्ही एका बोटान पण नाही काय असं पूर्णपणे टर्न वगैरे करू शकता आणि पूर्णपणे टर्न वगैरे पण आरामात होऊन जातो. आता त्यानंतर आपण बोललो त्याला नाही का आपण स्विच ऑफ नाही का आपण याला इथून करू शकतो. आणि माझ्याच्यानं गलती काय होऊ लागली होती स्टार्टिंग किंवा मीच नाही माझ्या की अजून कोणी जर असेल ड्रायव्हर कोणी नवीन वगैरे असेल तर आपण काय करतो असं सोडून देतो याला, पण हे नॉर्मली असं अंदर जात नाही. आपल्याला काय पूर्णपणे असं अंदर सोडल्यानंतर नाही का हे त्यानंतर आपलं ट्रॅक्टर नाही का आपण स्टार्ट वगैरे करू शकतो. याच्या अंदर आपल्याला इथं फक्त डिजिटल मीटर भेटून जाते एवढ्या माहितीसाठी. बाकी सगळं आपल्याला जे नॉर्मल पहिल्यासारखं मीटर तसं येऊन जाते 30 पर्यंत आपल्या RPM वगैरे इथं टेम्परेचर जे आपलं फ्यूलची इन्फॉर्मेशन आहे इथं टेम्परेचर ट्रॅक्टर आपलं जास्त गरम जातं याला नाही का जास्त चालू नका. आणि सेफ्टीसाठी आपल्या इथं इन्फॉर्मेशन वगैरे पण दिलेली आहे. आता त्यानंतर बोललो होतं जसं हजर लाईटचा बटन वगैरे आपल्याला इथे येऊन जातो. हजर लाईटचा बटन म्हणजेच की आपले 4 इंडिकेटर्स वगैरे चालू होतात तर आपलं गावरान भाषेत बोललो आपण तर. आणि इथं 12 वॉटचे चार्जिंग पॉईंट वगैरे येऊन जाते. आणि जे हेडलाईट आहे आपलं जसं पार्किंग झाले आणि हेडलाईटचे बाकी कंट्रोल लो बीम हाय बीम वगैरे आणि हॉर्न वगैरे जे आहे याच्यातनी नॉर्मल टाईपचं आपलं हॉर्न येऊन जाते. म्हणजे की इतकं मोठं ट्रॅक्टर पण हॉर्न याच्यातनी एकदम नॉर्मल टाईपचं येऊन जाते. तुम्हाला जर वाटलंच किंवा मॉडिफाय करायचं असलं तुम्ही याच्यानंतर नाही का रूट्सचे हॉर्न जर टाकलं तरी याचा आवाज नाही का दमदार येऊन जातो. फोन ठेवायसाठी तुम्हाला जागा इथे येऊन जाते. आणि इथं आपल्याला येऊन जातं त्याच्यानंतर गिअर सिस्टीम ABCD. आता याचं काय मतलब आहे ते ABCDचं ते आपल्याला का भाऊ सांगतील एकदा या व्हिडिओमध्ये. तर भाऊ एकदा आपलं सांगता बाबा जे आपलं ABCD आहे ना आता जे नवीन बघत असतील त्यांच्यासाठी बाबा ABCDचं काय असतं आहे ना ए म्हणजे लोडिंग गिअर आहे आणि B म्हणजे हाय, C त्याच्यापेक्षा आहे, D त्याच्यापेक्षा आहे. सोपं सात आपण जर गाडी आता ट्रॅक्टर आपलं जर मोठी टाली घेऊन चालला पाऊसाची किंवा मोठी आहे एकदम किंवा 2-3 टाल्या येतात त्यातनी आपलं कोणता लावाय पुरते मग तुमच्या विचारानं? मध्ये लावला तरी चालेल किंवा D मध्ये लावला तरी चालेल. D जे एकदम पॉवरफुल आहे त्याच्या आणि जे बाकी जे ते आपले नॉर्मल ते येतात. नॉर्मल आहे.
आता आपण जर केला पण नॉर्मल करत नाही तर आपला ट्रॅक्टर चालू होणार नाही. आणि एज आपलं नॉर्मल स्पीडसाठी एकदम नॉर्मल. आता लाईट आपण चालवलं तरी चालू शकतो. दादा आपण जर आता याचं आपण जर डीमध्ये लावलं तर याच्यावर मायलेजवर फरक पडत असेल मग याच्यातनी. मायलेजवर पडते ना. आणि याचं मायलेज जे आपल्याला डायरेक्ट सांगू शकत नाही बघ कितीचा पडेल, कारण की हे ट्रॅक्टरचं काम आहे अलग अलग टाईपमध्ये असते. आणि आता आपण इथं बोललो 4x4चा गिअर आहे ते आपल्याला मेन इथे येऊन जातो, जे याला तुम्ही असं ओपन करून नका लावू शकता. 4x4मध्ये PTOचं इथे येऊन जाते 540 मल्टीस्पीड PTO आहे. आणि इथं तुम्हाला येऊन जाते 68 लिटरचं डिझेल टँक येऊन जाते, जे की तुम्हाला इथे येऊन जाते. नॉर्मली ट्रॅक्टरमध्ये आपल्याला समोर येतो, पण जॉन डिअरमध्ये आपल्याला नाही का जे डिझेल टँक आहे आपल्याला मागे येऊन जातं, याची खासियत म्हणता येईल. आणि इथं आपल्याला जे टूल बॉक्स असते तो आपल्याला नाही का इथं या टाईपमध्ये येऊन जातो, काय सामान वगैरे ठेवायचं ठेवू शकता. त्यानंतर आता आपण बोललो ते सीट वगैरेची ही ॲडजस्टेबल पण आहे आणि आपल्या कम्फर्टेबलनुसार आपण ज्याने बसू पण शकतो. मिरर वगैरे आपल्याला नॉर्मल ट्रॅक्टरमध्ये एकच भेटून जातो, ते आपल्याला या टाईपमध्ये इथं येऊन जातो. आणि त्यानंतर बोललो ट्रॅक्टरची चाबीबद्दल, तर चाबी वगैरेची वाली या टाईपमध्ये येऊन जाते. आणि जे बोनरची चाबी असते ती आपल्याला नाही का दुसरी येऊन जाते, ती आपण यांना म्हणजे या चाबीने नाही का आपण त्याला ओपन वगैरे करू शकत नाही. आता आपण जर बोललो बघ की मागून आपलं ट्रॅक्टर कसं दिसते तर का मागून तुम्हाला दाखवूया. आणि याच्यानंतर नाही का आपल्याला 2 फुटस्टेप दिलेले आहेत उतरासाठी, तर जेणेकरून नाही का आरामात आपण उतरू शकतो. आणि आपल्या चॅनलवरती अजून पण नाही का ट्रॅक्टर 4x4 जे आहेत ना त्यांचे स्पेसिफिक एक रिव्ह्यू वगैरे येणार आहे, जसं जॉन डिअर, महिंद्रा आणि स्वराज वगैरे पण आहे. आता आपण याच्यानंतर बोललो तर आपल्या इथं रिफ्लेक्टर येऊन जातात, हे आपल्याला नाही का नाईटमध्ये कामा पडतात, जेणेकरून लाईट वगैरे खराब झाले तर. आता इथं आपल्याला रिफ्लेक्टर वगैरे येऊन जातात. आणि इथं आपल्याला येऊन जातं नॉर्मल लाईट वगैरे जास्त तेच आपल्याला येऊन जातो. आणि इथं पण नॉर्मल तेच येऊन जातो, LED वगैरे नाही आहेत जसं आपल्याला फार्मट्रॅकच्या ट्रॅक्टरमध्ये येऊन जातो. आणि इथं आपण बोललो बा जसं PTO वगैरे ते आपल्या इथं खाली येऊन जाते. आणि टाली वगैरे अटॅच करण्यासाठी तुम्हाला इथं हुक्स वगैरे पण भेटून जातात. इथं जर बोललो आपलं जे हायड्रोक्सचं पूर्ण काम असते हत्ते मंदायला याला ते आपल्या इथं येऊन जातात. आणि जी आपल्या इथं नाही का एक पॉवर भेटून जातो पिन वगैरे लावण्यासाठी. रातच्यानंतर तुम्ही शेतात काम करत असले तर पिन वगैरे तुम्ही याला अटॅच करू शकता. आणि इथं आपल्याला येऊन जातो याच्यानंतर लाईट वगैरे आपल्याला जो लाईट आहे याची कंट्रोल तुम्हाला नाही का आजूबाजूला याच्यापेक्षा भेटून जातात. हे नाही का तुम्हाला म्हणजेच की रातच्यानं मागं जास्त उजेड देतो, नंबर प्लेट लावण्यासाठी जागा आपल्याला इथे येऊन जाते. ट्रॅक्टरमध्ये आता अजून काही राहिला असेल तुम्ही कळवा जा, कारण की जी सर्व्हिसिंग वगैरे जे मेनली ते तुम्हाला मी सांगितलेली आहे की 100 घंट्यावर नाही का याची जी सर्व्हिसिंग वगैरे असते ती आपल्याला करावं लागते. आणि इथं याच्यातनी बॅटरी वगैरे जी आपल्याला ती इथे येऊन जाते याच्यानंतर. आणि जे ऑइल लेवल वगैरे चेकआउट करायचे असेल तुम्हाला कधी पण तुम्ही नाही का इथून ते ऑइल वगैरे जास्त आपण चेकआउट वगैरे करू शकतो. आणि हा जो आपला 2025चा लेटेस्ट मॉडेल आपल्याला भेटून जातो 4x4मध्ये बोलतो आहे मी. आणि आपल्याला आता तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि याच्यानंतर म्हणजे या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल कव्हर करण्याचं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून नाही का आपण ते जॉन डिअरचं नवीन जे 4x4 ट्रॅक्टर आपण रिव्ह्यू करेल त्यातनी आपण नाही का त्याला कव्हर करूया. आणि प्राईज वगैरे तर तुम्हाला मी सांगितलेली आहे 10.5 लाख रुपये एक शोरूम प्राईज आपल्या वाशिममध्ये येऊन जातो. बाकी शोरूमची डिटेल्स वगैरे आपल्याला नाही का डिस्क्रिप्शन बॉक्सच्या अंदर आपल्याला भेटून जाईल. आणि तुम्हाला आपला मराठीतला व्हिडिओ वगैरे कसा वाटला, जे आपले हिंदीतले व्ह्यूअर बघणार आहेत तर त्याला आपला मराठीतला व्हिडिओ कसा वाटला वो आपने कमेंट करके मुझे बता सकते हो. मिलते फिर नेक्स्ट वीडियो के अंदर.